नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। वाडी आदमपूर जाफरापूर ग्रामपंचायतीला मिळाला आर आबा सुंदरगाव पुरस्कार। तेल्हारा तालुक्यामधून गट ग्रामपंचायत वाडी आदमपूर जाफरापूर या गावाला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी अकोला येथे शास्त्री स्टेडियम येथे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री श्री आकाशजी फुंडकर यांच्या हस्ते सरपंच रुपेश वल्लभदास राठी व ग्राम सचिव वर्षा फाळके यांना अकोला येथे आर आबा सुंदरगाव पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमाला अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार साहेब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी मॅडम, उपपंचायत अधिकारी वाघ साहेब, परिहार साहेब आदी मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली। सरपंच रुपेश राठी यांनी वाडी आदमपूर गावाकरिता पंचायत समितीचा निधी, जिल्हा परिषदेचा निधी, आमदार निधी, खासदार निधी अशा विविध योजनांद्वारे सर्व समाजातील लोकांकरिता विकास कामे करून गावातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत। या विकास कामाकरिता त्यांना गावचे उपसरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य व गावातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन प्रत्येक वॉर्डामध्ये विकास कामाकरिता योगदान मिळत आहे। त्यांच्या प्रयत्नामुळे तेल्हारा तालुक्यातून वाडी आदमपूर गावाची जिल्ह्यामध्ये विकास कामाबाबत ओळख निर्माण झाली आहे। वाडी आदमपूर ग्रामपंचायतीमध्ये मागील काही वर्षात जे काम झाले नाही ते पूर्ण करण्याचे सरपंच रुपेश वल्लभदास राठी यांनी करून दाखवले। त्यामुळे त्यांना तालुक्यातून गावचा विकास करणारा सरपंच म्हणून ओळख निर्माण अकोला जिल्ह्यात होत आहे। महाराष्ट्र नंदन न्यूज 24 करिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे, दानापूर।